स्मार्ट प्रिंट प्रो सॉफ्टवेअरमध्ये पासपोर्ट फोटो कसे तयार करता याबद्दल माहिती सांगत आहे. फोटोशॉप किंवा विदाऊट कोणत्या वेबसाईटला न जाता अनलिमिटेड तुम्हाला हवे तसे हवे तितक्या साईजमध्ये हवे तितक्या क्वांटिटीमध्ये तुम्ही फोटो तयार करू शकतात. सॉफ्टवेअरसाठी तुमच्या लॅपटॉपची किंवा सिस्टीमची कॉन्फिगरेशन आहे ती याप्रमाणे हवी. तुमचं सिस्टीम जो आहे तो i5 6th जनरेशन किंवा याच्यापेक्षा वरचा हवा अबोव. रॅम जी आहे ती 8 GB तरी ॲटलिस्ट असायला हवी आणि SSD असेल तर SSD हवी. हार्ड डिस्क तुम्हाला माहिती आहे, हार्ड डिस्कचा परफॉर्मन्स स्लो असतो, SSD जरा फास्ट असते. मी माझ्या सिस्टीमची कॉन्फिगरेशन दाखवत आहे. यामध्ये पहा, i5 6th जनरेशनचा लॅपटॉप आहे, 12 GB रॅम आहे आणि 1 TB SSD याला. सॉफ्टवेअरमध्ये पासपोर्ट फोटोवर क्लिक केलं आहे. यामध्ये मी फोटो सिलेक्ट करतो आहे. त्या अगोदर तुम्हाला फोटो काही दाखवून देतो, जसं की पहा यामध्ये मी 1 2 3 आणि 4 हे 4 फोटो त्या सेट करून ठेवले, अगोदर घेऊन ठेवतो आहे. हा पहिला जो फोटो आहे 287 KBचा आहे. हा एक फोटो आहे 168 KBचा आहे. हा जो फोटो आहे 106 KBचा आहे. एक एक फोटोवर तयार करून दाखवतो तुम्हाला. फोटो सिलेक्ट केलेला आहे, त्याला क्रॉप वगैरे करून घ्यायचं. बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आहे. जनरेटवर क्लिक करा. फोटो तयार झाला आहे. डाउनलोड करता याला. ओरिजिनल फोटो हा होता. एक वेळ ओरिजिनल फोटो दाखवतो तुम्हाला. हा ओरिजिनल फोटो आहे. फोटोची साईज तुम्ही चेक केलेली आहे. तयार झालेला फोटो हा आहे पासपोर्ट फोटो. याची साईज तुम्ही चेक करू शकता किती येत आता. पुढचा फोटो घ्यायचा आहे. फोटो क्रॉप केला आहे. बॅकग्राऊंड रिमूव्ह केलं आहे. इथून तुम्ही बॅकग्राऊंड चेंज सुद्धा करू शकता. खाली पाहू शकता फोटो तयार आहे. फोटो चेंज करतोय, पुढचा फोटो घेतोय. फोटो तयार झाला आहे. ब्लर नाही आहे, क्लिअरिटी वगैरे क्लिअर आहे. याची क्लिअरिटी HD आहे, हाय क्वालिटी आहे. कारण का तर याचा जो ओरिजिनल फोटो आहे तो ऑलरेडी हाय रिझोल्युशनमध्ये आहे. तुम्ही पाहू शकता. तयार झालेला फोटो जो आहे 9 MBचा तयार झाला आहे. हा एक फोटो पासपोर्ट फोटो तयार झाला 11 MBचा तयार झालेला आहे. आता एक सिंगल फोटो आहे जो ऑलरेडी ब्लर आहे. हा फोटो तुम्ही चेक करू शकता, ऑलरेडी ब्लर फोटो आहे. झूम केल्यानंतर क्लिअर दिसत सुद्धा नाही आहे. लक्षात घ्या, तुम्ही जेवढे लो क्वालिटीचे फोटो त्यामध्ये अपलोड करणार तेवढी क्वालिटी तुम्हाला आउटपुट जे आहे ते त्याप्रमाणेच भेटेल. पण तुम्ही हाय क्वालिटीचे अपलोड करणार तर तुम्हाला चांगली रिझोल्युशन भेटेल आणि तुमची प्रिंटसुद्धा प्रॉपर येणार आहे. ह्या फोटोला मी अपलोड करतोय आता.
हा ऑलरेडी ब्लर फोटो आहे, याला अपलोड करत आहे. तुम्ही चेक करू शकता, याचं बॅकग्राऊंड प्रॉपर चेंज नाही झालं आहे. कारण का, तो ऑलरेडी फोटो ब्लर होता. इथे मी मेन्शन केलेलं आहे, तुम्ही जेवढे एच डी क्वालिटीचा फोटो अपलोड करणार, रिझोल्युशन चांगलं ठेवणार, तेवढं तुमचं आउटपुट क्लिअर येणार आहे. तुम्ही पाहू शकता, हा फोटो आणि हा फोटो याचं क्वालिटी चांगली आहे, त्यामुळे त्याचे पासपोर्ट फोटोसुद्धा चांगले आलेले आहेत. आणि तुम्ही लो क्वालिटीचे फोटो अपलोड करणार आणि तुमची अपेक्षा आहे की मला यामध्ये एच डी आणि हाय रिझोल्युशन हवं आहे, तर ते शक्य नाही तसं. यामध्ये आणखी एक ऑप्शन आहे, जसं की तुम्ही जेव्हा फोटो अपलोड केला किंवा तुमचं जे आउटपुट आहे यामध्ये तुम्हाला साईज चेंज करायची आहे. जसं की मी तसंच म्हटलेलं आहे की 4x6 आणि A4ला पण तुम्ही देऊ शकता. एक ऑप्शन आणखी आहे पेड युजरसाठी, यामध्ये न्यू अपडेट बटनवर क्लिक केल्यानंतर इथे एक ऑप्शन भेटेल तुम्हाला कस्टम फोटो प्रिंट म्हणून. फोटो अपलोड केला आहे त्याला क्रॉपसुद्धा करता येते. क्रॉप फोटो केल्यानंतर तुम्ही फोटोची बॉर्डर आणि त्या दोन फोटोंच्या मधला असलेला डिस्टन्स इथे तुम्ही सेट करू शकतात. म्हणजे फोटो तुम्हाला हवा तसा ॲडजस्टसुद्धा करता येतो आहे. फोटोची हाईट जी आहे, हाईट आणि विड्थ तीसुद्धा ॲडजस्ट करता येते. जसं की मी सिंगल फोटो पहिले तयार केला आहे, याची बॉर्डर 2 होती, आता ती चेंज करून 4 करतो आहे. नवीन फोटो ॲड केला, हे पहा बॉर्डर वाढली याची. 2 फोटोचं अंतर 3 होतं, त्याला वाढवून मी जर का 6 करतो आहे, तर त्याच्यामधला डिस्टन्स तुम्हाला दिसेल या ठिकाणी. फोटोमध्ये साईज जी आहे, हाईट आणि विड्थ ती मी आता कमी केली आहे, 0.5% कमी केली आहे. फोटो पहा छोटा होऊन गेला आहे. आणि जसं तुम्ही ॲड बटनवर क्लिक करणार, A4 साईजवर तुम्हाला हवे तेवढे फोटो तुम्ही ॲड करू शकता. तुम्हाला रिमूव्ह करायचे असेल, रिमूव्हसुद्धा यामध्ये होत आहे. डाउनलोड करा आणि प्रिंट द्या. बस इतकं सोपं आहे.